Depreciation fund method, second method of depreciation, fourth method of depreciation, calculation of depreciation, fixed installment method, reducing balance method. Then we have learned this year annuity method, and depreciation fund method is a fourth method of depreciation. This method is also known as sinking fund method or reduction fund method or amortization fund method. So there are three names of this depreciation fund method which you can remember, because the problem will be asked about whether you should have to prepare sinking fund or reduction fund or amortization fund or depreciation fund. So while preparing journal entries and while showing the ledger account, you should have to remember these three names also. हे तिन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. परीक्षेमध्ये सिंगिंग फंड अकाउंट तयार करा म्हणतील, किंवा रिडक्शन फंड मेथड फंड अकाउंट तयार करा म्हणतील, किंवा अमोर्टायझेशन फंड अकाउंट तयार करा म्हणतील. त्यामुळं हे कुठले अकाउंट आलं असं तुम्ही त्याच्यामध्ये हे करू कन्फ्युज होता कामा नये. अंडर दिस मेथड, या मेथडच्या अंतर्गत as equal amount of depreciation is written off every year from the profit and loss account. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून ठराविक रक्कम, इक्वल म्हणजे समान, इक्वल अमाऊंट जी आहे, एक स्पेसिफिक अमाऊंट जी आहे, ठराविक रक्कम जी आहे ती दरवर्षी डेप्रिशिएशन म्हणून आकारली जाते आणि ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून घेतली जाते. द डेप्रिशिएशन फंड इज क्रिएटेड. मग त्यानंतर काय केलं जातं, डेप्रिशिएशन फंड केला जातो. आपण जसं फंड करतो ना, आपली बीसी असते, आपण त्या डब्यामध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये पैसे बाजूला काढून ठेवतो आणि त्याच्यातून मग आपण काहीतरी खरेदी करतो किंवा काहीतरी खर्च करत असतो. तसं the depreciation fund is specific fund is created and that fund will be invested every year. जेवढे पैसे तुम्ही बाजूला काढले त्या फंडामध्ये ते पैसे तुम्ही गुंतवणार. समजा वर्षभर तुम्ही पैसे असतील, ते पैसे बाजूला काढले, एक 5,000 रुपये झाले समजा, आणि ते 5,000 तुम्ही गुंतवता, त्याला म्हणायचं डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अलॉंग विथ इंटरेस्ट ऑन देअर ऑन. ते कसं गुंतवायचं, पहिल्या वर्षी 5,000 गुंतवलं, समजा 10% व्याजाचा दर असेल, 10% इंटरेस्ट असेल, तर त्याच्यावर 5,000 वर तुम्हाला 500 रुपये इंटरेस्ट मिळेल. म्हणजे दुसऱ्या वर्षी तुम्ही 5,000 आणि हे 500 असे 5,500 रुपये गुंतवणार. पहिल्या वर्षी 5,000 गुंतवले, दुसऱ्या वर्षी किती गुंतवणार, 5,500. तिसऱ्या वर्षी गुंतवणार, व्याज मिळेल तुम्हाला तिसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षीचे 5,000, दुसऱ्या वर्षीचे 5,500 गुंतवले, म्हणजे 10,500 गुंतवले आपण, आणि त्याच्यावर आपल्याला 5% व्याज मिळणार. म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये, 10,500 म्हणजे तुम्हाला किती व्याज मिळेल त्याच्यामध्ये, 10,500 म्हणल्यानंतर 1,050 वर 575 रुपये तुम्हाला इंटरेस्ट मिळेल. म्हणजे तिसऱ्या वर्षी 5,000 ते आणि 575 असं मिळून 5,575 गुंतवायचे. असं तुम्हाला दरवर्षी एव्हरी इयर द अमाऊंट ऑफ अक्युम्युलेटेड डेप्रिशिएशन अँड इंटरेस्ट देअर ऑन विल बी अगेन इन्व्हेस्टेड. पुन्हा ते तुम्हाला जे जमा झालेले साचत आलेली गुंतवणूक आहे ती दरवर्षी तुम्हाला गुंतवत जावं लागेल. याला म्हणायचं डेप्रिशिएशन फंड मेथड. And at the end of the last year, that is for 5 years, 10 years, whatever it may be, समजा ही तुम्ही 5 वर्षासाठी जर असेल त्याने खरेदी केली आहे आणि ती खरेदी केलेली असेल 5 वर्षानंतर तुम्हाला तशीच उभा करायची आहे. 50,000ची मशिनरी खरेदी केली, 50,000ची मशिनरी खरेदी केली, एस्टिमेटेड लाईफ ऑफ दॅट मशीन विल बी 5 years. सो आफ्टर 5 years, 5 वर्षानंतर तुम्हाला ते मशीनची 50,000 रुपये तुम्हाला पुन्हा उभा करावे लागतील, कारण नवीन मशीन घ्यायचं आहे. आणि म्हणून ते 50,000 रुपयाच्या मशीनसाठी तुम्ही हा डेप्रिशिएशन फंड शेवटच्या वर्षी तो विक्री करायचा. तर डेप्रिशिएशन फंड विल बी सोल्ड. मग तो कमी किमतीला असेल, जास्त किमतीला असेल, तो विकायचा आणि आलेल्या रकमेतून मग तुम्ही काय करायचंय, नवीन मशिनरी, नवीन असेट खरेदी करू शकता. फॉर दॅट पर्पज दिस मेथड इज यूज. आणि म्हणून हे डेप्रिशिएशन फंड मेथड अशी उपयुक्त आहे की ज्याच्यामध्ये फक्त इंटरेस्ट डेप्रिशिएशन बाजूला काढलं आणि नुसतं ते वजा केलं असं नाही, तर हे पैसे गुंतवले जातील आणि त्याच्यातून तेवढाच फंड उभा करण्याचा प्रयत्न केला जातो. याला डेप्रिशिएशन फंड मेथड असं म्हणायचं आहे. आता ह्याच्यामध्ये अकाउंटिंग एंट्रीज बघा. याच्यामध्ये अकाउंटिंग एंट्रीज बघा. पहिली एंट्री कशी करायची बघा. आता ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला किती लक्षात, 3 सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी थोडस बंद करतो म्हणजे तुम्हाला ते एक्सप्लेन करतोय. तुम्हाला पहिल्यांदा डेप्रिशिएशन फंड मेथड समजलं का बघायचंय. आता तुमचे हे चालू केलं तरी चालू शकतंय, म्हणजे तुमचे अनम्यूट करा. डेप्रिशिएशन फंड म्हणजे काय,
दरवर्षी इक्वल समान अमाऊंट डेप्रिशिएशनची प्रॉफिट अँड लॉस बाजूला काढायची. डेप्रिशिएशन फंड क्रिएट करायचा आणि तो डेप्रिशिएशन फंड विल बी इन्व्हेस्टेड अगेन. 3 टप्पे माहित झाले. कळले का तुम्हाला? समजलं का? हो सर, हो सर. फंड बाजूला काढायचं म्हणजे डेप्रिशिएशन बाजूला काढायचं. डेप्रिशिएशन फंड तयार करायचा. डेप्रिशिएशन फंड म्हणा किंवा सिंकिंग फंड म्हणा किंवा अमोर्टायझेशन फंड म्हणा किंवा रिडक्शन फंड म्हणा, तो बाजूला काढला, तो फंड तयार केला आणि तो फंड गुंतवायचा. 3 स्टेप्स पहिल्यांदा लक्षात ठेवायच्या. आता अकाउंटिंग एंट्रीज मध्ये काय करायचं? जशा स्टेप्स तशा एंट्रीज आहेत. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं 50,000. समजा तुम्ही पहिल्यांदा एक असेट खरेदी केलं. पहिली मेथड अन्युएटिव्ह झालेली आहे. डेप्रिशिएशनच्या पहिल्या मेथड तुम्हाला माहित आहे. वेन बोलू नका, कोणतरी बोलत आहे. बोलू नका, नाहीतर मी इथून तुम्हाला रिमूव्ह करेन बरं का. अजिबात बोलायचं नाही. इथे लक्ष द्या सर्वांनी. तुमच्या घरातल्यांचे आवाज वगैरे ऐकू येतात, त्यामुळे तुम्ही अनम्यूट ठेवा. ज्यावेळेला बोलायचं त्यावेळेला बोलायचं. मी विचारलेल्या प्रश्नाचे ज्यावेळेला मी प्रश्न विचारत असतो त्यावेळेला तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. इतर वेळेला बोलायचं नाही. 3 स्टेप सांगितल्या. 3 स्टेप्स आर देअर. पहिली काय आहे की तुम्ही इक्वल अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन इज रिटर्न ऑफ एव्हरी इयर फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एक स्टेप झाली, म्हणजे तेवढी रक्कम तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्यायचं आहे. आणि काय करायचं? डेप्रिशिएशन फंड तयार करायचा आहे. म्हणजे डेप्रिशिएशन फंड अकाउंट तयार झालं. तो फंड गुंतवायचा आहे, म्हणजे ते डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट झालं. किती अकाउंट होतात बघा? एक पहिलं तुमचं असेट अकाउंट तर होणारच आहे, दुसरं डेप्रिशिएशन फंड, तिसरं डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट आणि चौथं एक इंटरेस्ट अकाउंट तुम्हाला करावं लागेल. हे 4 अकाउंट करायचे आहेत. महत्वाचे अकाउंट 4 आहेत इंटरेस्ट अकाउंट. आणि म्हणून जे मिळालेले इंटरेस्ट असेल ते इंटरेस्ट आपण घ्यायचं आणि पुन्हा दरवर्षी ती गुंतवणूक करत जायची. ही पद्धत याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला बेसिक मी तुम्हाला सांगितलं. सुरुवातीला एखादा टॉपिक किंवा एखादा सब टॉपिक किंवा युनिट ज्यावेळेला आपण शिकत असतो त्यावेळेला त्या युनिटमध्ये आपण काय करायचं आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला साधं एक उदाहरण दिलं. समजा आपल्याला 5,000 रुपये बाजूला काढले पहिल्या वर्षी. तुम्ही 5,000 गुंतवले. लक्षात घ्या बघा, साईडला कुठेतरी वहीमध्ये लिहा आणि मला कॅल्क्युलेशनचं सांगायचं. मग कोण सांगतंय बघायचं. इंटरेस्ट प्रत्येकाने लक्ष ठेवा. लिहून घ्या. 5,000 रुपये तुम्ही बाजूला काढले. किती रुपये काढले? 5,000 रुपये पहिल्या वर्षी. 31 डिसेंबरला 31 मार्चला लास्ट दिवस 31 मार्चला 5,000 रुपये आले पहिल्या वर्षी बाजूला. ते तुम्ही गुंतवले 5,000. या 5,000वर 10% व्याज आहे. समजा 500 रुपये. 10% किती? 500 रुपये व्याज आहे. मला सांगा 10% किती झालं? 5,000वर 10% किती व्याज झालं? 500 रुपये. बरोबर आहे सर्व? म्हणजे आता दुसऱ्या वर्षी तुम्हाला किती व्याज मिळालं? 500 रुपये मिळालं. दुसऱ्या वर्षीची गुंतवणूक तुम्हाला करायची. दुसऱ्या वर्षी पुन्हा तुम्ही 5,000 आणि हे 500 व्याज गुंतवायचे. बरोबर की नाही? दुसऱ्या वर्षी किती गुंतवणार तुम्ही? 5,000 नाही, 5,000 प्लस पहिल्या वर्षी गेल्या वर्षीचं इंटरेस्ट 5,500. आता मला तुम्ही सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. तिसऱ्या वर्षी तुम्हाला किती रुपये इंटरेस्ट मिळेल? तिसऱ्या वर्षी किती रुपये इंटरेस्ट मिळेल? मी सांगितलं उदाहरण लिहून घ्या म्हणून सांगितलं वहीमध्ये. 5,000 पहिल्या दुसऱ्या वर्षी व्याज मिळालं 500 आणि दुसऱ्या वर्षीची गुंतवणूक 5,500 रुपये आहे. तिसऱ्या वर्षी व्याज किती मिळेल पहिल्यांदा? 550. किती? 550. 550. अजून कोणाला सांगायचं आहे? अजून कोणाला सांगायचं आहे? बघा लक्ष द्या सर्वांनी. साधी म्हणजे व्यवहार ज्ञान तुम्हाला कॉमर्सच्या विद्यार्थ्याला नाही असं का म्हणतात? याचं कारणच हे आहे. तुमचा अभ्यास हा कसा असतो? एक घोड्याला असलेल्या लगामासारखा असतो. कोण आहे? अर्पिता बिरादर. तुमच्या घरातील मुलांचा आवाज यायला नाही मला. तर जिथं तुम्हाला विचार करायला पाहिजे. अरे साधं उदाहरण आहे. मी 5,000 तुम्ही समजा 5,000 रुपये गुंतवले. बरोबर की नाही? बँकेत गुंतवले समजा उदाहरण. दुसऱ्या वर्षी तुम्ही किती गुंतवले? 5,500 गुंतवले. व्याजाचा दर 10% वर्षाला. तुमची गुंतवणूक किती झाली? कोण सांगताय? गुंतवणूक किती झाली? अर्पिता बिरादर. 5,500. आणि सर 10,500. पहिल्या वर्षीचे 5,000 सोडून दिले का? अरे 10,500. अर्पिता बिरादर बरोबर आहे. 10,500 झाले. मग त्याच्यावर 10% येणार ना. व्याज किती मिळेल तिसऱ्या वर्षी?
त्या 10,500 वर 1,050 10% व्याज मिळेल. समजलं का सर्वांना? तिसऱ्या वर्षी 1,050 मिळालेलं व्याज आणि त्या वर्षीचे 5,000 किती गुंतवणार? किती गुंतवणार? बोला सगळे बोला. 1550. 1550. अरे 1550 कसं रे? 1,050 10% व्याज आणि 5,000 रुपये त्या वर्षीचे. किती रुपये गुंतवले तुम्ही? गुंतवणार? साध्या गोष्टी आहेत, अगदी साध्या गोष्टी आहेत. मुली बोलत नाही तर 15,500. 15,500 कसं होतंय? सर 5,150. नाही, 1,050 रुपये व्याज आहे आणि 5,000 रुपये म्हणजे 6,050 रुपये गुंतवणार तुम्ही. मी काय सांगितलं म्हणून तुम्हाला अजून कन्सेप्ट कळलं नाही असं मला वाटतंय. गुंतवणूक आणि दरवर्षी एव्हरी इयर इक्वल अमाऊंट इज इन्व्हेस्टेड. तेवढी दरवर्षीची अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि विथ इंटरेस्ट त्याच्यावर त्या गुंतवणुकीवर पाठीमागच्या वर्षांवरच्या गुंतवणुकीपर्यंत मिळालेलं व्याज ते मिळाले किती? 1,050 आणि तुमचे किती? 5,000. आताचे किती झाले? 6,050 गुंतवले. आता बघा, पहिल्या वर्षी 5,000 गुंतवले, दुसऱ्या वर्षी 5,500 गुंतवले, तिसऱ्या वर्षी 6,050 गुंतवले, बरोबर की नाही? चौथ्या वर्षी व्याज किती मिळेल? चौथ्या वर्षी व्याज किती मिळेल? सर थोडं रिपीट करा अजून एकदा. का पहिल्या वर्षी 5,000 गुंतवले तुम्ही, मी चॅट बॉक्स मध्ये लिहितोय. दुसऱ्या वर्षी 5,500 गुंतवले, बरोबर का? तिसऱ्या वर्षी 6,050 गुंतवले, बरोबर. चौथ्या वर्षी व्याज किती मिळेल? त्या सर्वांची बेरीज 5, 10 आणि 16,550. 16,550 वर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट किती मिळेल? 10% म्हणजे 1,655 रुपये. 1,655 रुपये. आलं का चॅटबॉक्स मध्ये? दिसलं का सर्वांना? हो सर. चॅटबॉक्स मध्ये बघा, 5,000 पहिल्या वर्षीचे आहेत, दुसऱ्या वर्षी 5,000 वर 10% व्याज म्हणजे 1,655 बरोबर होते का शेवके? 5,000 5,500 दुसऱ्या वर्षी व्याजासकट, तिसऱ्या वर्षी 1,050 व्याज आणि 5,000 असे 6,050 गुंतवले. या सर्वांची बेरीज 16,550 आणि मग 1,655. लक्षात आलं का सर्वांना? आता बघा, व्याज किती मिळालं? आता 1,655. गुंतवणूक किती करणार चौथ्या वर्षी? गुंतवणूक किती करणार चौथ्या वर्षी? हा, गुंतवणूक किती करणार चौथ्या वर्षी? सांगा लवकर. चौथ्या वर्षी किती गुंतवणूक करणार तुम्ही? सोपं आहे ना आता. सर 6,655. 6,000. अरे इतर काय झोपलेत का? दरवर्षी 5,000 गुंतवायचे आणि व्याज गुंतवायचं. व्याज किती मिळालं? 1,655. आणि दरवर्षी गुंतवायचे किती? 5,000 म्हणजे 6,655 रुपये तुम्हाला गुंतवायला. मग सगळ्यांची बेरीज पुन्हा 6,655 त्या किती? 16,550 मध्ये ऍड करायचं, त्याच्यावर पुन्हा व्याज 5व्या वर्षी मिळेल. या पद्धतीने ही सिस्टम आहे. लक्षात आलं सर्वांच्या? कसं करायचं कॅल्क्युलेशन कळालं का? हो सर आलं. यस. हो आता सर. काय करायचं? आता तुम्हाला जर्नल एंट्री लिहून घ्यायचे. पहिले लिहून घेतलं का सगळं? पहिलं घेतलं का लिहून? सर हे लिहिलं. लिहिले का पहिलं? हे नाही, हे लिहिलं नाही सर. हा, हे घ्या, अकाउंटिंग एंट्रीज घ्या. अकाउंटिंग एंट्रीज पहिली एंट्री बघा, व्हेन असेट परचेस्ड. ज्यावेळेला आपण असेट खरेदी करतो त्यावेळेला एंट्री काय होते बघा? असेट अकाउंट डेबिट, असेट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. असेट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट. पहिली एंट्री लिहून घेताय ना? व्हेन असेट परचेस, अकाउंटिंग एंट्रीज. प्रत्येकाने लिहून घ्या. मी जरा बघायचं, मला बघायचंय लिहून घेताय का नाही. सगळे व्हिडिओ चालू करा. पहिले व्हिडिओ चालू करा. थांबा 2 मिनिटं, मी बघतोय तुम्हाला सगळ्यांना. व्हिडिओ चालू करा सगळे. सगळ्यांनी वया दाखवा, मला वया दाखवा. संतोष पवार वय कुठं आहे? संतोष पवार वय. यस. मेघा पाटील, वैष्णवी गाडे. एनजे कोण आहे? एनजे मुगळे, अनिशा, आरती पोळ, श्रुती माळी, तनुजा स्वामी वय दिसत नाही मला. शीतल बोईनवाड, बिरादार.
वह्या दाखव मला, वह्या पेन वह्या आहेत ना. यस, एनजे कोण आहे? एनजे मी रिमूव्ह करणार बरं का तुम्हाला इथून, वही जर नाही दिसली मला तर. यस यस यस, तनुजा स्वामी मुगळे, चालुक्य रोहिणी. यस यस यस, यादव ठीक आहे, ओके, यादव ठीक आहे, सुरवशी ठीक आहे, ओके. अजून कोण कोण आहे ते? पी यादव कोण आहे? पी यादव, ओके, यादव ठीक आहे. मुस्कान मुल्ला वही, ऋतिका शेळके, बिरादर स्नेहा, स्नेहा बिरादर. पी यादव कोण आहे? हा पी यादव, पी यादव. हा ओके ओके ओके, नाव टाका बरं, आपलं नाव टाका, मला हजेरी घ्यायची असते. ज्योती जोगे दाखवलं का? यस यस यस, चला बंद करा आपले व्हिडिओ सगळे पटपट. ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. लिहून घ्यायचं बरं का, एंट्रीज लिहून घेणं गरजेचं आहे. मी आता तुम्हाला परत एंट्री दाखवतो इथं. एंट्रीज घ्या, जर्नल एंट्री घ्या व्यवस्थितपणे. आता या जर्नल एंट्री अतिशय महत्वाच्या आहेत. When asset purchased, asset account debit to bank or cash account. पहिली एंट्री जसं लिहिलंय तसंच लिहायचं. दुसरी एंट्री, वेन अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन रिटर्न ऑफ राईट ऑफ करतो आपण डेप्रिशिएशनची, त्यावेळेला डेप्रिशिएशन फंडला ते ट्रान्सफर करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन फंड अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन फंड अकाउंट. म्हणजे समजा आता मी सांगितलं असेट आपलं 50,000 आहे, समजा असेट अकाउंट डेबिट 50,000 टू बँक और कॅश अकाउंट 50,000. वेन अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन रिटर्न ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, समजा डेप्रिशिएशन आपल्याला काय असेल ते केलेलं असेल आपण 5,000 असेल, काय असेल ते 5,000 टू डेप्रिशिएशन फंड अकाउंट 5,000 असेल. उदाहरण काय असेल ते डेप्रिशिएशन, ते डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंटला ट्रान्सफर करायचं. डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 5,000 टू बँक अकाउंट 5,000. समजलं का सर्वांना? अरे समजलं का? हो सर. लिहून घेतले काय? लिहून घेतल्या तिन्ही एंट्री? स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. हो सर, झालं. ज्याला शक्य नाही त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, नो प्रॉब्लेम. आता एक लक्ष द्या, 1-2 मिनिटं. घेतले सर्वांना? हा, मी आता टाईप करतोय, जरा टाईप करायचं राहिलं मला. एंट्री टाईप करतो, थांबा. एक मिनिट. आता एक लक्ष सर्वांनी, तुम्हाला दिसते का बघा, मी स्क्रीन देतो शेअर करून. हे दिसते का तुम्हाला? हो सर. हा, यस. हो सर, बघा, दिसतंय. वेन इंटरेस्ट अर्न ऑन डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट, डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट जर डेप्रिशिएशन मिळालं तर बँक अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट ही एंट्री करायची आहे. आणि हे इंटरेस्ट काय करायचं? ट्रान्सफर करायचं. चौथं हे जे आहे, इंटरेस्ट ट्रान्सफर टू इंटरेस्ट ट्रान्सफर करायचं, ते त्याची एंट्री करायची. इंटरेस्ट
ऑन डेप्रिशिएशन असं लिहितो मी. फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट टू डेप्रिशिएशन फंड अकाउंट. डेप्रिशिएशनला जरी तुम्ही असं डीईपी लिहिलं तरी चालते बरं का, पूर्ण लिहायची काही गरज नाही. हे असं लिहिलं तरी चालू शकतं, काय हरकत नाही. डेप्रिशिएशन फंड अकाउंट शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालू शकतं असं. या पद्धतीने ही चौथी एंट्री जी आहे डेप्रिशिएशन फंड अकाउंटची होईल. आणि मग पाचवी एंट्री त्याच्यामध्ये पुन्हा मग ते डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक ही एंट्री होत जाते. 4 एंट्री महत्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आपण. आता इथं बघा, या 2 एंट्री आता कशा केल्या बघा. व्हेन इंटरेस्ट अर्न ऑन डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट बँक अकाउंट टू डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इंटरेस्ट ट्रान्सफर करायचं आहे. कसं? इंटरेस्ट ऑन डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन फंड अकाउंट. दिसते सर्वांना हे? दिसते का? हो. ही 4 आणि 5 नंबरची एंट्री आहे बरं का. 3 झाले ना पहिले आपल्या, ही 4 नंबरची आहे आणि 5 नंबरची एंट्री आहे. एकूण 5 एंट्री अतिशय महत्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायच्या दरवर्षी, म्हणजे आपल्याला उपयोगी पडेल त्या. अकाउंटिंग एंट्री 5 ह्या महत्वाच्या आहेत. अजून आता फक्त जर समजा हा फंड विकला तर काय करायचं आणि दरवर्षी कशा एंट्री करायच्या हे नंतर बघू आपण. पहिले हे बघा. झालं का लिहून सर्वांचं? हो झालं सर. हो सर झालं. आता बघा, व्हेन आता ही जर गुंतवणूक विकली तर काय करायचं? व्हेन इन्व्हेस्टमेंट इन डेप्रिशिएशन फंड, व्हेन सेल ऑफ डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट. जर समजा डेप्रिशिएशन फंड जो विकला, काय होईल एंट्री? बरोबर याच्या उलटी एंट्री होईल, रिव्हर्स एंट्री होईल. लक्षात येते का बघा? जसं आपण घेतलं होतं काय, की ज्या वेळेला आपण तो गुंतवतो त्यावेळेला सेम एंट्री, ही जशी एंट्रीची आहे तशी सेम. बँक अकाउंट डेबिट, पैसे येतील आपल्याला टू डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आपण जर समजा फंड विकायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ती एंट्री ही होईल, लक्षात घ्यायचं आपल्या सर्वांना. आता याच्यामध्ये विकल्यानंतरची एंट्री आहे. समजा व्हेन प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. जर समजा प्रॉफिट झाला त्या गुंतवणुकीची विक्री करताना, आपल्याला ती जी आपण डेप्रिशिएशन फंड जो आहे तो विकला, आपले डेप्रिशिएशन फंड समजा 50,000 40,000 साठलेला आहे आणि आपण तो 42,000ला विकला. पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट होईल, कारण का आपल्याला तो 42,000 रुपये आले. आणि दुसरी एंट्री मात्र तुम्हाला ते पैसे तुम्हाला प्रॉफिट आहे आणि तो प्रॉफिट तुम्हाला डेप्रिशिएशन फंड अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. आणि म्हणून व्हेन प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल? डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन फंड अकाउंट. जर तुम्हाला काय झालं इथं प्रॉफिट झालं तर, आणि जर लॉस झाला समजा, आता ही सेम एंट्री, लॉस झाला तर त्याच्याबरोबर रिव्हर्स एंट्री होईल. त्याच्याबरोबर काय होईल? रिव्हर्स एंट्री होईल 7 नंबरची. काय एंट्री होणार आहे इथं? हे जे डेप्रिशिएशन फंड आहे ते डेबिट होईल. टू डेप्रिशिएशन फंड अकाउंट आहे ना हे केलेलं, याच्याऐवजी काय होईल इथं? हे 2 होणार.
एक मिनिट देतो तुम्हाला सगळं व्यवस्थित देतो तुम्हाला. Yes. तर अशा एंट्री होतील ज्या वेळेला डेप्रिशिएशन फंड विकला जातो 5, 6, 7 नंबरची एंट्री बघा ताई. बरोबर आहे. नाही सर 6, 7, 8. हा सॉरी पहिल्या किती झाले 1, 2, 3 झाल्यानंतर 4, 5 झालेत. 4, 5 झाले का? हो. हा हा हा. म्हणजे इथं आता ही आपल्याला एंट्री किती करावं लागेल 6, 6, 7 आणि ही 8 नंबरची एंट्री. अशा ह्या 8 एंट्री तुम्हाला कराव्या लागतील. एक मिनिट दिसते सर्वांना ही हो. बघा वेन सेल ऑफ डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट मराठीमध्ये लिहून घ्यायचं असेल ज्यांना माहित नसेल ते मराठी पण लिहू शकतो. जेव्हा गुंतवणूक जो फंड आहे निधी आहे तो विकला बँक अकाउंट डेबिट पैसे आले. जर समजा आपली इन्व्हेस्टमेंट विकली तर पैसे येतात बँक अकाउंट डेबिट कशाबद्दल टू डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. मग तो कशाबद्दल आला विकल्याबद्दल आला. जर समजा 50-40 हजारचा फंड आपण 42,000ला विकला 2,000 रुपये नफा झाला प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. मग काय करायचं तो डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 2,000 टू डेप्रिशिएशन फंड अकाउंट 2,000. वेन लॉस सॉरी आता हे तर काय लॉसला वेन लॉस ऑन इथं काय आलं तर लॉस. तर समजा लॉस असेल लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल. समजा 40,000चा फंड आहे तुमची इन्व्हेस्टमेंट युअर अक्युमुलेटेड इन्व्हेस्टमेंट इज 40,000 अँड इट इज सोल्ड फॉर ₹35,000. 35,000ला विकली 5,000 लॉस झाला. मग डेप्रिशिएशन फंड अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट 5,000. समजलं का सर्वांना? समजलं 3 एंट्री ह्या हो. सर्वांना हो. समजलं का? हो सर. यस हे लिहून घ्या स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. बोलू नका कोणी.